नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दोन स्पेशल गोष्टी बघायच्या आहेत. पहिले आहे हे हार जे की आपण गुढीपाडवा स्पेशल देवांसाठी बनवणार आहोत. याच्यामध्ये मोती आणि कुंदनचा उपयोग आपण केलेला आहे. 4 नंबरचे हे मोती यूज केलेले आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी आपण काही मोत्यांनी बनवलेले वाद्य दाखवलेले आहेत ज्याचे ट्युटोरियल्स आपण लवकरच घेऊन येणार आहोत. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर बघा, पहिले आपण हे मोत्यांनी बनवलेला हार बनवून घेऊयात. त्यासाठी आपल्याला एका वायरमध्ये 1 गोल्डन, 3 लाल, 1 गोल्डन मोती ओवून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 पिवळे, 1 गोल्डन, 3 हिरवे, 1 गोल्डन अशी आपल्याला मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला आता जे आपण ओवले तेच पॅटर्न रिपीट करायचं आहे. 1 गोल्डन, 3 लाल, 1 गोल्डन, 3 पिवळे, 1 गोल्डन, 3 हिरवे अशा प्रकारे. ठीक आहे. आणि बघा, ही अशी लाईन आपली तयार होईल. आता आम्ही या लांबीचीच बनवणार आहोत. तुम्हाला वाढवायचे तर अधिक मोती यामध्ये तुम्ही वाढवून घेऊ शकता. त्यानंतर आता आपल्याला एक कुंदन ओवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला जसं आत्ता बनवलं तसंच फक्त उलट दिशेमध्ये जायचं आहे. तर पहिले 1 गोल्डन, 3 हिरवे, त्यानंतर 1 गोल्डन, 3 पिवळे, त्यानंतर 1 गोल्डन, 3 लाल. तर अशा प्रकारे उलट दिशेमध्ये आपल्याला ही जी दुसऱ्या साईडची लाईन आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. ठीक आहे. प्रत्येक रंग जो आहे ते 2-2 वेळा आपला आलेला आहे. तुम्ही जर लांबवणार असाल तर 3-3 वेळा घेऊ शकता किंवा छोटं करायचं तर एकच वेळा घ्यायचा. बघा, अशा प्रकारे आपली ही जी आकृती आहे ती तयार झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, तर गोल्डन मोत्यातनं सुई काढल्यावर परत आपल्याला 3 लाल मोती ओवून घ्यायचे आणि मागचा जो गोल्डन आहे दुसऱ्या नंबरचा त्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची आहे. त्यानंतर परत पिवळे 3 ओवून घ्यायचे आणि परत गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर परत आपल्याला बाजूचाच कलर म्हणजेच हिरव्या रंगाचे 3 मोती ओवायचे आणि गोल्डनमधनं मोती काढून सुई काढून घ्यायची. त्यानंतर परत आपल्याला असंच करत जायचं आहे आणि 6-6 मोत्यांचे हे फूल बनवत जायचे आहेत. फक्त लक्षात ठेवायचं की जो बाजूचा रंग आहे त्याच रंगाचे मोती परत एकदा आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. बघा, आता आपण हिरव्या मोत्यापर्यंत आलेलो आहोत. त्यानंतर आता आपल्याला इथे हे गोल्डन, त्यानंतर डायरेक्ट त्या कुंदनमधनं सुई काढून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला जो एक गोल्डन आहे त्या एका गोल्डन मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. आता दुसरी बाजू देखील आपण पहिल्या बाजूसारखी बनवून घेणार. त्यासाठी परत 3 हिरवे मोती ओवायचे, गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. 3 पिवळे मोती ओवायचे, गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. 3 लाल ओवायचे आणि गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. आणि हीच प्रोसेस आपल्याला शेवटपर्यंत कंप्लीट करून घ्यायची आहे. तर जेवढं लांब तुम्ही हे हार बनवणार असाल तेवढ्या लांब तुम्हाला हे असंच रिपीट करत जायचं आहे. त्यानंतर बघा, आपण जेव्हा शेवटी येऊ, शेवटी मात्र आपल्याला आता हे दोन्ही जे एंड आहेत ते जॉईन करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर आता तुम्ही कुठल्या विग्रहासाठी हे हार यूज करणार असाल त्याच्यानुसार, त्याच्या साईजनुसार मागचे जे आहे ते गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत. जसं की आम्ही इथे 10 गोल्डन मोती ओवून घेणार आहोत. 10 गोल्डन मोती ओवून दुसऱ्या साईडचा जो एंड आहे तिथल्या गोल्डन मोत्यातनं सुई आपण इथे काढून घ्यायची. तर तुम्हाला जेवढ्या साईजचा गोल्डन मोती जेवढ्या साईजचा बनवायचा असेल तेवढे गोल्डन मोती तुम्ही इथे ओवून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपलं अगदी सोपं आणि 5 मिनिटामध्ये हे हार बनवून तयार होतं. तर या व्यतिरिक्त देखील आपण अजून बरेच माळा किंवा हार जे आहेत बनवलेले आहेत त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथून बघून घेऊ शकता. आजचा आता दुसरा पार्ट आहे मोत्यांचे वाद्य. यांचे ट्युटोरियल्स आपण लवकरच घेऊन येणार आहोत. तर बघा, सगळ्यात आधी आहे आपल्याकडे हे म्युझिकल कीबोर्ड जे की आपण इलेक्ट्रिक ह्याच्यावर चालवत असतो. तर त्या टाईपचं इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कितपत जमलेलं आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आपल्याकडे आहेत ही सुंदर अशी टाळ आणि ही दुसरा आहे चिपळी. तर बघा, इथे टाळचा अजून एक जोडी आपण आहे आपल्याकडे, ते की आपण जेव्हा आपण ट्युटोरियल दाखवू तेव्हा आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार. त्यानंतर बघा, ही आपल्याकडे अशी चिपळी आपण बनवलेली आहे आणि जे स्टीलचे डिस्क असतात ते देखील आपण इथे पांढऱ्या कलरच्या मोत्यांनी अशा प्रकारे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या चिपळीनंतर आता नेक्स्ट नेक्स्ट वाद्य आहे आपल्याकडे हे मृदंग आणि हा तबला आहे. बघा, तर अगदी छोटे छोटे आणि आपण सगळं काही ब्राऊन आणि व्हाईट कलरचा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून त्यांचा जो एक ओरिजिनल लुक आहे तो इथे आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आता आपल्याकडे नेक्स्ट वाद्य आहे ही मोत्यांची वीणा. तर हे आपण इथे सध्या गुलाबी कलरमध्ये बनवलेलं आहे. आपण जेव्हा ट्युटोरियल्स घेऊ तेव्हा आपण हे देखील पाहिजे असेल तुम्हाला तर व्हाईट आणि ब्राऊन कलरमध्येच दाखवू.
तर बघा अशा प्रकारे आपले हे जे वाद्य आहेत हे बनवून तयार झालेले आहेत. आणि हा शेवटचा वाद्य आहे सनई आणि चौघडा, जे की आपण चैत्रांगणामध्ये देखील पाहिलेलं होतं. जर तुम्ही चैत्रांगणाचा व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर नक्की पहा, त्याचं लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर अशा प्रकारे आपले हे जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, हे जे वाद्य आहेत ते बनून रेडी आहेत. आणि आपल्याकडे हे एक तसं म्युझिकल तर नाही आहे, बट एक सुंदर असं मिक्सर देखील आपण बनवलेलं आहे. याचं ट्युटोरियल देखील तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आणि हे सुंदर कृष्णासाठी माळ बघितलेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि या सर्वांपैकी तुम्हाला कुठला वाद्य सर्वात जास्त चांगला वाटला, कुठला सर्वात जास्त आवडला ते देखील कमेंटमध्ये सांगा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.